आत्यानी छान असा आम्हाला चहा बनवलाय दोघींसाठी. माझा चालू आहे स्वयंपाक. तर सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बायका अचानक ठरलं की येतो म्हणलेत आम्हाला हे करायला, भेंडी खुरपायला. तर आज बनवायची मस्त अशी तुरी भिजवलीत, त्याची भाजी शिजट घातलेत मीठ घालून तुरी. इकडे ह्या भाजायच्यात नंतर मीठ घालून. आणि उसळ बनवायची आहे तुरीची. तर छान अशी कांदा वगैरे घालून हे बघा. आता हे पाणी पूर्ण ताट झाकून ठेवायचं, पूर्ण आटून अजून चांगल्या छान तुरी शिजतात अशी बनवली ती तुरीची भाजी. तर ह्या मावशींचं तिकडचं काम कॅन्सल झालं. अचानक आले, त्या म्हणल्या येतो म्हणले आपण खुरपूयात भेंडी. मग आत्यांना पुढं पाठवलं मी. मागं कामावरून मी दुपारी आले. त्यांनी मी येऊसपर्यंत खुरपलं होतं. मग जेवणाचा टायमिंग झाला. मग बसलो मस्त सावलीला, सीताफळाची झाडाची सावली आहे तिथे जेवायला बसलो. छान अशी आमची होती तुरीची उसळ, त्या एका मावशीची होती करडईची भाजी, एकीची होती शेपूची भाजी, आणि मग तोंडी लावायला आणली छान अशी पातळ. तर त्या चौघीने मिळून छान असं जेवण केलं मस्त झाडाच्या सावलीखाली इथं बसून. आणि परत मग खुरपायला लागलो. ऊन खूप वाढलेलं आहे, आता गावाकडे खूप ऊन लागतंय. आणि मग आमचं चालू होतं भेंडी खुरपायचं काम. तर एक पात लावली आणि परत बसलो मग पाणी प्यायला. एवढा मोठा हंडा दिवसभर आम्ही चौघीने संपवून टाकला होता. खूप असं ऊन होतंय. मग आम्ही काय करतो, एक पात लावायची आणि परत पाणी प्यायला बसायचं. इकडची भेंडी खुरपून झाली. भेंडी अशी खूप छान लागली. आता भेंडीला भेंड्या पण लागलेल्या आहेत, फुलं. आणि हा ट्रॅक्टर आला, त्या ट्रॅक्टरच्या मागे बघले बघा कसे पळतायत. आता ह्या वरच्या ह्याची 2-3 दोऱ्या राहिल्यात, त्या खुरपायच्या. आणि मग नंतर तिकडं निम्मी निम्मी केली आम्ही खुरपायला, पूर्ण लांबपर्यंत जात नाहीये. अशी झाली भेंडी खुरपून. भेंडी कशी वाटली ते पण मला नक्की सांगा. मग काय, भेंडी खुरपत खुरपत असताना ह्यांनी आणली आमच्यासाठी बोरं. हे बघा, हे ॲपल बोरं, याला ॲपलसारखा कलर येतो वरती लाल लाल. अशी आणली त्यांनी 3 प्रकारची बोरं. त्या रुमालामध्ये वेगळीच आहेत. ही माझ्या हातातली वेगळीच आहेत छोटी बोरं. ही हातातली जी आहेत ना ती खूप गोड लागतं. मग काय, मावशीने मस्त अशी बोरं खाल्ली आणि थोड्या वेळ खुरपलं. मग जायचं होतं घरी, कारण आम्हाला रिटर्न यायचं होतं भेंडीला फवारा मारायला. मग काय, घरी आलो. हे बघा, त्या मावशी, आत्या, असं तिघं चौघं जर आम्ही आलो घरी. त्यांना गेले हे सोडायला, चहा बनवला. मग हे गेले त्यांना सोडायला. इकडे मामाने बांध जाळलं, खूप गवत झालंय. आणि मग आता काय, आम्हाला मारायचा होता भेंडीवर फवारा. अंधार झालेला होता. तर असं होतं आजचं दिवसभरातलं रानाचं काम. कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा, एवढा सारा अंधार झालेला होता आम्हाला भेंडीला, तसंच मग फवारा मारला. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि अशाच एका व्हिडिओमध्ये भेटूयात.